Morning students, we are going to start the new lesson, that is the voyaging towards excellence. Open your book and look on the page number 77. This lesson is written by Achyut Godbole. Achyut Godbole is a writer who has tried about write different things. For example, he has tried to write about wildlife, he has tried to write about farming, he has tried to write about IT sectors, etc. 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 That's why he is called as a prolific writer. Prolific writer means his writing presents us a different kinds of tests. Okay, now see on the page number 77 there is icebreaker, and the first activity is given table. What the table says, look there. There are different ways to travel from one place to another for different purposes. There are different ways. बरेचसे मार्ग असतात to travel from one place to another for different purposes, and we travel for different purposes from one place to another place with your partner, and match the words given in table A with their meanings in table B. Now into the table, two columns are given. The first column describes, the column number A1 describes the name of the journey, the purpose of the journey. Okay, and into the B, its meaning or its description is given. Now we have to pair the descriptions of the words given in column B with the words given in column A. Okay, now let's see line by line. The first word is cruise. Cruise means a journey on sea. Okay. Expedition. Expeditionचा अर्थ मोहीम असा होतो. Journey with a particular purpose. Camp, एखाद्या ठिकाणी तळ टाकून वगैरे मुक्काम करणे, प्रवास करणे अशा अर्थानं. ट्रिप, एक छोटीशी सहल. एक्सकर्जन, याचा सुद्धा अर्थ एक सहलच होतो. पिकनिक, त्याचा सुद्धा अर्थ सहलच आहे. आणि वॉयेज म्हणजे समुद्र पर्यटन. अशा अर्थाने हे शब्द काय केले जातात, वापरले जातात. आता इकडं कॉलम बी मध्ये पहा. आता क्रूजला 7 नंबरचा जो मुद्दा आहे ते स्पष्टीकरण आहे. काय आहे? क्रूज, अ जर्नी ऑन अ बोट ऑर शिप टू अ नंबर ऑफ प्लेसेस, असा काय होता त्याचा. क्रूजला बी मधला 7 नंबरचा मुद्दा येईल. ठीक आहे. एक्सपिडिशनला 6 नंबरचा मुद्दा येईल. कोणता मुद्दा आहे पहा 6 नंबरचा. अ जर्नी स्पेशली बाय अ ग्रुप ऑफ पीपल फॉर अ स्पेसिफिक पर्पज. गटाने केलेली एखादी मोहीम किंवा प्रवास ज्याच्या पाठीमागं स्पेसिफिक पर्पज असतो, विशिष्ट हेतूने उद्दिष्टाने केलेली आणि गटागटाने केलेली एखादी मोहीम, त्याला काय म्हटलं जातं? एक्सपिडिशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. कॅम्प 5 नंबरचा मुद्दा येईल. अ प्लेस युजली अवे फ्रॉम अर्बन एरिया, शहरी भागापासून दूर असणाऱ्या एखाद्या ठिकाणी. वेअर टेंट्स आर इरेक्टेड फॉर शेल्टर, त्या ठिकाणी निवाऱ्यासाठी काय उभारले जातात? टेंट उभारले जातात. त्याला काय म्हटलं जातं? कॅम्प असं म्हटलं जातं. ट्रिप आहे तो 3 नंबरचा मुद्दा येईल त्याला. अ ब्रीफ लीजर आउटडोअर विजिट, घराच्या बाहेर एक छोटंसं दिलेलं विजिट म्हणजे ट्रिप. एक्सकर्जन,
नंबर 4, अ शॉर्ट जर्नी टू अ प्लेस विथ अ पर्टिक्युलर पर्पज. एक छोटासा प्रवास जो विशिष्ट उद्दिष्ट किंवा पर्पज ठेवून केला जातो. आणि पिकनिक. नंबर 2, अ शॉर्ट विजिट टू अन आउटडोअर प्लेस where people celebrate, enjoy and eat meals. A short visit, एक छोटीशी दिलेली भेट टू अन आउटडोअर प्लेस, म्हणजे घराच्या बाहेर जाऊन एखाद्या ठिकाणाला आपण ज्यावेळेस भेट देतो, पीपल सेलिब्रेट, एन्जॉय अँड ईट मील्स, मग त्या ठिकाणी लोक एन्जॉय करतात, जेवण करतात, आनंद घेतात, सेलिब्रेशन्स करतात, त्याला काय म्हटलं जातं? पिकनिक असं म्हणलं जातं. आणि वॉयेज, त्याला पहिला मुद्दा येईल अ लॉंग जर्नी ऑन अ शिप. एखाद्या शिपवरून समुद्र प्रवास केलेला जो असतो त्याला काय म्हटलं जातं? अ लॉंग जर्नी असं म्हटलं जातं. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, ॲक्टिव्हिटी ए मधली पाहिलेली आहे. नाव लेट्स टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. Discuss the following with your partner and complete the web. The next activity is about qualities required for excellence. एक्सलन्सच्या संदर्भात आवश्यक असणारे किंवा एक्सलन्स प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या क्वालिटी आपल्याला हव्यात त्या क्वालिटी संदर्भातली ही ॲक्टिव्हिटी आहे. दोन क्वालिटी आपल्याला या ठिकाणी दिल्या आहेत. म्हणजे तुम्हाला जर एक्सलन्स मिळवायचं असेल, एखाद्या विषयात जर प्रावीण्य मिळवायचं असेल तर तुमच्याकडे कोणकोणते गुण असणं आवश्यक आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. विजन असलं पाहिजे तुमच्याकडे, दृष्टी असली पाहिजे तशी सकारात्मक, हार्डवर्क, कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. अजून कोणकोणते आहेत? डेडिकेशन असलं पाहिजे, म्हणजे त्याबद्दल समर्पण असलं पाहिजे. तुमचं उद्दिष्ट, ध्येय जे आहे त्याबद्दल तुमचं समर्पण असणं गरजेचं आहे. डिटर्मिनेशन असलं पाहिजे, तुमचा निर्धार पक्का असला पाहिजे, खंबीर असला पाहिजे. प्रिझर्वन्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर क्रिएटिव्हिटी, तुमच्यावर नवनिर्मितीची क्षमता असणं गरजेचं आहे. त्यानंतर कमिटमेंट, त्याबद्दल तुमची कमिटमेंट म्हणजे तुमची निष्ठा वगैरे पाहिजे, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये झोकून दिलं पाहिजे. टॅलेंट, पॅशन, टिनॅसिटी, हे जे इतर काही मुद्दे आहेत जे तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जे तुम्हाला कुठे घेऊन जातात? एक्सलन्सकडे घेऊन जात असतात. अशा पद्धतीने आपण काय केले, 2 ॲक्टिव्हिटी पाहिलेल्या आहेत. नाव टर्न ऑन द पेज नंबर 78. Here is the introduction of the writer Achyut Godbole. He was born on 1950. He is well known for his writings in Marathi and English. He is a bilingual writer. He has written in both languages, English and Marathi. He is a prolific writer in various genres. व्हेरियस जेनर्समधला तो एक विपुल असा लेखक आहे. विपुल लेखक का म्हणले? त्याला विविध जेनर्समध्ये त्यानं काय केलं आहे? लिखाण केलेलं आहे. अँड हॅज प्रोड्युस्ड न्यूमरस ओरिजिनल वर्क्स, आणि त्यानं बरंचसं ओरिजिनल स्वतःचं वर्क सुद्धा काय केलेलं आहे? प्रोड्यूस केलेलं आहे, प्रकाशित केलेलं आहे. ॲज वेल ॲज अडॅप्टेशन्स ऑफ वर्क्स फ्रॉम अदर लँग्वेजेस इन टू मराठी. त्याचबरोबर इतर भाषेतले काही मराठीमध्ये अनुवाद सुद्धा त्यानं प्रचंड प्रमाणामध्ये काय केले? अच्युत गोडबोले यांनी केलेले आहेत. हिज रायटिंग स्टाईल इज इन्फॉर्मेटिव्ह. त्यांचं लेखन शैली जी आहे ती कशी आहे? इन्फॉर्मेटिव्ह आहे. म्हणजे त्यांनी आपल्या लेखनशैलीतून वाचकांना माहिती देण्याचं किंवा माहिती पुरवण्याचं काय केलेलं आहे? काम केलेलं आहे. ठीक आहे. अँड एट व्हेरी इन्फॉर्मल, त्याचं ते कसं आहे? परिचित आहे, इन्फॉर्मल आहे. He became a chemical engineer from IIT मुंबई 1972. 1972 मध्ये ते IIT मुंबई येथून केमिकल इंजिनियरची त्यांनी पदवी प्राप्त केली. अँड हेडेड टॉप मॅनेजमेंट पोझिशन्स इन कंपनीज ऑफ ग्रेट रेप्यूट. आणि मोठमोठ्या प्रसिद्ध कंपन्यांमध्ये त्यांनी टॉप मॅनेजमेंट पोझिशन जे असतात त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे? नेतृत्व केलेलं आहे. प्रमुखपदी त्या कंपन्यांच्या ठिकाणी काय केलेलं आहे? काम केलेलं आहे. असे हे अच्युत गोडबोले परत लेखनशैलीकडे कसे वळाले त्याचा प्रवास सुद्धा खूप रंजक आहे. आपण पाहूया तो प्रवास कसा आहे तो. दिस ऑटोबायोग्राफिकल स्केच पेन बाय अच्युत गोडबोले depicts his journey from a middle class school boy to a famous
रायटर. ही ऑटोबायोग्राफिकल स्केच जो आहे, ऑटोबायोग्राफिकल स्केच म्हणजे काय, बायोग्राफी आणि ऑटोबायोग्राफी याच्यामध्ये फरक असतो. बायोग्राफी म्हणजे दुसऱ्याने लिहिलेलं चरित्र, आणि ऑटोबायोग्राफी म्हणजे स्वतः लिहिलेलं आत्मचरित्र. हा त्यातला काय झाला, दोन्हीला फरक झाला. ठीक आहे. स्केच पेनड बाय अच्युत गोडबोले. आणि मग हे जे थोडंसं ऑटोबायोग्राफी स्केच आहे किंवा इथं स्वतःच्या जीवनावरती त्यांनी जे काही लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, डेपिक्ट्स ची जर्नी फ्रॉम मिडल क्लास स्कूल बॉय, याच्यामध्ये त्यांचा मिडल क्लास स्कूल बॉयचं रूपांतर टू फेमस रायटर, एका प्रसिद्ध लेखकामध्ये कसं झालं याचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. ही वॉज सक्सेसफुल जनरल मॅनेजर ऑफ पटनी कॉम्प्युटर सिस्टम्स. ते पटनी कॉम्प्युटर सिस्टममध्ये एक यशस्वी मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पटनी कॉम्प्युटर्स ही IT सेक्टरमधली मोठी संगणक क्षेत्रातली एक नामवंत कंपनी होती, ज्याच्यामध्ये नारायण मूर्ती यांनी काय केलं होतं, काम केलेलं होतं. परंतु काही कारणास्तव नारायण मूर्ती यांनी ती कंपनी सोडून दिली आणि नंतर त्यांनी स्वतःच्या नावाने किंवा स्वतःची दुसरी कंपनी स्थापन केली, जिचं नाव आहे इन्फोसिस. इन्फोसिस म्हणलं की आपल्याला त्यांचं नाव आठवतं, नारायण मूर्ती असं. परंतु ते सुरुवातीला पटनी या कंपनीमध्ये होते आणि त्या कंपनीमध्ये त्यांनी जनरल मॅनेजरचं, अच्युत गोडबोले यांनी जनरल मॅनेजरचं काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. ही हिडेड मेनी अदर रेप्युटेड कंपनीज. इतर बऱ्याचशा प्रसिद्ध कंपन्यांमध्ये सुद्धा त्यांनी प्रमुखपदी काम केलं होतं. अँड लॅटर बिकम अ फेमस रायटर. आणि त्यानंतर मग ते प्रसिद्ध लेखक बनलेले होते. द प्रेझेंट रायटर डिस्कसेस हिज क्वेस्ट फॉर एक्सलन्स. सध्याच्या या इथल्या दिलेल्या आर्टिकलमध्ये आपल्याला त्यांची जी एक्सलन्सबद्दल असणारी जी भूक आहे किंवा ताण आहे किंवा त्यांची जी प्रबळ इच्छा आहे एक्सलन्स प्राप्त करण्याची, ती आपल्याला इथं दिसून येते. हाऊ ही डेव्हलप्ड अ थर्स्ट फॉर नॉलेज. त्याचबरोबर त्यांनी ज्ञानासाठी स्वतःला कसं विकसित केलेलं आहे तेही आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी ते सतत कसे ज्ञानाच्या शोधात राहायचे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ही डिस्कसेस ॲट लेंथ द इन्ग्रेडियंट्स इसेन्शियल्स ऑफ सक्सेस. त्याचबरोबर यशासाठी आवश्यक असणारे घटक कोणकोणते आहेत याच्यावरती त्यांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. अँड द वेज टू अचीव इट. त्याचबरोबर यश मिळवण्याचे मार्ग कोणते आहेत हेही त्यांनी या ठिकाणी काय केलं आहे, स्पष्ट करून सांगितलेलं आहे. नाव लेट स्टार्ट द लेसन वॉइंग टुवर्ड्स एक्सलन्स. आता आपण लेसन पाहूया. समुद्र प्रवास. आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. माझं बालपण अगदी साधेपणानं काय झालं होतं, झालं असं म्हणतात. म्हणजे लहानपणापासून ते अगदी साधेपणाने मोठे झालेले होते. त्यांच्या घरची परिस्थिती अगदी बेताची होती. वी वेअर अ लोअर मिडल क्लास फॅमिली. त्यांची फॅमिली जी होती ती कशी होती, लोअर मिडल क्लास फॅमिली होती. आवर 300 स्क्वेअर फीट हाऊस डिड नॉट इवन हॅव बेसिक ॲम्युनिटीज. त्यांचं घर फक्त 300 स्क्वेअर फीटांचं होतं आणि त्या घरामध्ये कुठल्याही बेसिक ॲम्युनिटीज जसं की फॅन, रेफ्रिजरेटर, गिझर, डायनिंग टेबल किंवा गॅसचा स्टोव यापैकी कुठलीही आधुनिक सुविधा त्यांच्याकडे त्या काळामध्ये उपलब्ध नव्हती. त्या 300 स्क्वेअर फुटाच्या त्यांच्या त्या घरामध्ये. लिव्ह अलोन अँड एअर कंडिशनर ऑर अ कार. मग एअर कंडिशनर आणि कार याचा तर विषय सोडून द्यायची गोष्ट होती. ज्या मूलभूत गरजा होत्या, गिझर असेल, कार असेल, स्टोव असेल, गॅस स्टोव किंवा रेफ्रिजरेटर, फ्रीज वगैरे घरातला, फॅन वगैरे, या दैनंदिन जीवनाच्या उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत, या सुद्धा त्यांच्या त्या 300 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये काय नव्हत्या, अस्तित्वात नव्हत्या. मग एअर कंडिशनर आणि कारचा तर विषयच नव्हता त्या काळामध्ये त्यांच्याकडे असणं. इतकं काय होते, ते मिडल क्लास फॅमिलीमध्ये होते. इट वॉज ओनली वेन आय एंटर्ड द कॉलेज दॅट आय गॉट अ वॉच. ज्यावेळेस त्यांनी महाविद्यालयात प्रवेश केला त्यावेळेस त्यांना वॉच भेटलं. अँड वी गॉट अ डायनिंग टेबल अँड अ गॅस स्टोव ॲट होम. आणि त्याचबरोबर त्यांना त्यावेळेस घरामध्ये त्यांच्या डायनिंग टेबल आणण्यात आला आणि घरामध्ये गॅसचा स्टोव आणण्यात आला. म्हणजे त्यांच्या घरामध्ये गॅस स्टोव आणि डायनिंग टेबल कधी आला, ज्यावेळेस त्यांनी महाविद्यालयामध्ये काय घेतला, शिकण्यासाठी प्रवेश घेतला. त्याचबरोबर त्यांना त्यावेळेस काय भेटलं होतं, घड्याळ सुद्धा भेटलेलं होतं. नेव्हरलेस, परंतु तरीसुद्धा. म्हणजे हे झालं भौतिक सुविधांच्या बाबतीत. त्यांनी ही जी माहिती सांगितलेली आहे की ते मिडल क्लासमध्ये होते, त्यांचं घर 300 स्क्वेअर फुटाचं होतं, त्यांच्याकडं गॅस स्टोव नव्हता, त्यांच्याकडं रेफ्रिजरेटर नव्हता, फॅन नव्हता, त्याचबरोबर
ते ज्यावेळेस महाविद्यालयात गेले त्यावेळेस त्यांच्याकडे गॅस स्टोव्ह वगैरे आला. ह्या सगळ्या भौतिक सुखसुविधा आहेत, यापैकी त्यांच्याकडे काही नव्हत्या. परंतु तरीसुद्धा ते काय म्हणतात, नेव्हरलेस मला त्याचा काहीही फरक पडत नव्हता. कल्चरली, सांस्कृतिकदृष्ट्या आय हॅड अ रिच चाइल्डहुड. ते म्हणतात की माझं बालपण अतिशय श्रीमंत होतं, अतिशय समृद्ध होतं. अशा अर्थानं सांस्कृतिकदृष्ट्या त्यांचं बालपण कसं होतं, अतिशय समृद्ध होतं. पहा कसं समृद्ध होतं तेच पुढे सांगितलंय तिने. पोएट्स लाईक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट यूज टू विजिट आवर होम. मग विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट यांच्यासारखे नामवंत कवी त्यांच्या घरी काय करायचे, भेट द्यायला यायचे. मंगेश पाडगावकरांची कविता जी आहे, त्या कविता माणसाच्या जीवनातलं जगण्यातल्या वेदना ज्या आहेत त्या वेदना काय करते, स्पष्ट करून सांगत असते. त्यांच्या एका कवितेच्या 2 ओळी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. सांगा कसं जगायचं, कणत कणत जग की गाणं म्हणत. सांगा कसं जगायचं. माणसाच्या आयुष्यात दुःख असतंच, पण ते दुःख कवटाळून बसायचं का त्या दुःखाला लाथाडून पुढं जायचं आणि आनंदाने जगायचं, हे आपल्या कवितेतून मंगेश पाडगावकरांनी सांगितलं. आणि हे मंगेश पाडगावकर, त्यांच्या जोडीला मग विंदा करंदीकर असायचे, वसंत बापट असायचे. यूज टू विजिट आवर होम. ते नेहमी लेखकाच्या घरी काय करायचे, लहानपणी लेखक लहान असताना भेट द्यायचे. अँड फॉर आवर्स आय कुड लिसन टू द डिस्कशन्स अबाउट पोएट्री अँड लिटरेचर, मराठी अँड इंग्लिश. आणि मग यांच्यामध्ये पोएट्री ज्या मराठीतल्या इंग्लिशमधल्या किंवा मराठीतल्या इंग्लिशमधलं जे लिटरेचर होतं याच्यावरती तासन तास चर्चा चालायच्या. आणि मग या चर्चा लेखक काय करायचा, ऐकत बसायचा. या चर्चा काय करायचा, लेखक बारकाईनं ऐकत राहायचा. दे यूज टू टॉक अबाउट केशवसूत. ते केशवसूत यांच्याबद्दल बोलायचे, मर्ढेकर यांच्याबद्दल बोलायचे, शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स अँड थॉमस हार्डी या लेखकाबद्दल ते काय करायचे, चर्चा करायचे. यांच्याबद्दल ते काय करायचे, यांच्याबद्दल किंवा त्यांच्या कवितांबद्दल ते चर्चा करत राहायचे. आता यापैकी बासी मर्ढेकर जे आहेत, हे बासी मर्ढेकर इतके प्रतिभावान कवी होते की त्यांनी आपल्या कवितांमधून समाजामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती आणि त्यांची गुणवैशिष्ट्य मांडण्याचा प्रयत्न केला. व्यक्तीमधले दोष, व्यक्तीमधले गुण, माणसं कशी असतात, कशी वागतात, कशी स्वप्नाळू असतात, कशी भ्रमात जगतात, हे त्यांनी काय केलं, सांगण्याचा प्रयत्न केला बासी मर्ढेकरांनी. बासी मर्ढेकरांची एक कविता आहे गणपत वाणी नावाची, आणि त्या कवितेच्या 2 ओळी तुम्हाला मी सांगतो. म्हणजे बासी मर्ढेकर काय प्रतिभावंत कवी होते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, म्हणायचा अन मना अशीच या जागेवर बांधीन माडी. हे गणपत वाण्याचे एक कॅरेक्टर. असे समाजामध्ये अनेक लोक असतात की जे मनात भ्रम घेऊन जगतात, इल्युजन्सवरती जगतात, आशावादावरती जगतात. ॲक्च्युली त्या आशावादाचा पाठपुरावा करत नाहीत, नुसते स्वप्न बांधतात, स्वप्नांची इमले बांधतात मनामध्ये. तो नुसताच तोंडात काडी चावायचा आणि नुसताच म्हणायचा की मी या ठिकाणी काय करेन, 7 मजली माडी बांधेन. पण त्याच्याने कधीही ते शक्य झालं नाही. माणसाच्या निष्क्रियतेवरती बोट ठेवण्याचा प्रयत्न बासी मर्ढेकरांनी काय केला, आपल्या कवितेमधून केला. या कवितावरती चर्चा करायची. कोण करायचे, वसंत बापट असायचे, मंगेश पाडगावकर असायचे, विंदा करंदीकर असायचे. आणि हे सगळी लोक तिघच्या तिघं घरी यायची. आणि मग शेक्सपियरची तरी काय इंग्लिशमधली महती सांगावी. शेक्सपियर सारखा प्रतिभावंत कवी इंग्लिशमध्ये होऊन गेला नाही. त्याची सगळी नाटकं अतिशय प्रसिद्ध आहेत. ज्युलियस सीझर, किंग लिअर, ऑथेल्लो, हॅमलेट, नावं अशी तुम्ही जर लिस्ट काढत बसला तर ती सगळी नाटकं जी आहेत त्या सगळ्या नाटकांनी प्रेक्षकावरती भुरळ घातलेली आहे. कविता आहेत त्याच्या, सॉनेट्स त्यानं 154 सॉनेट लिहिले. ते सगळीच्या सगळी सॉनेट अतिशय लोकप्रिय आहेत. हा रोमॅन्टिसिझम मधला लेखक होता शेक्सपियर. त्याने इंग्लिश साहित्याला एक नवीन आयाम देण्याचा प्रयत्न केला. आणि मग या सगळ्यांच्या साहित्यावरती चर्चा काढायच्या लेखकाच्या घरामध्ये या तिघांच्याकडून. आणि मग ह्या चर्चा लेखक अच्युत गोडबोले तास तास ऐकत बसायचे. आय डिड नॉट फुल्ली अंडरस्टँड देअर डिस्कशन्स इन डेप्थ. त्यांच्या या चाललेल्या चर्चा त्याला खोलात जाऊन समजत नसत गोडबोले यांना. बट आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. पण तो अगदी मनापासून त्या चर्चेनं प्रभावित होत होता. वी ऑल्सो वेअर लकी टू हॅव पंडित कुमार गंधर्व. अजून तो एका गोष्टी नशिबाना होता म्हणतोय की आमच्याकडे कुमार पंडित गंधर्व, त्याचबरोबर पंडित भीमसेन जोशी अँड पंडित जसराज हे शास्त्रीय सुगम संगीतातले
प्रतिभावान गायक जे होते, संगीतकार जे होते, ते काय करायचे, विजिट आवर प्लेस, ते त्यांच्या घराला वारंवार भेटी द्यायचे. अँड टॉक अबाउट इंडियन म्युझिक, आणि ते भारतीय म्युझिकबद्दल काय करायचे, बोलायचे, भारतीय म्युझिकबद्दल चर्चा करायचे. टिल लेट नाईट ऑर समटाइम्स डाऊन, मग ती ही चर्चा पहाटेपर्यंत चालायची, रात्री उशीरपर्यंत काय व्हायची, ही चर्चा चालायची. दिस इज हाऊ अँड वाय आय डेव्हलप माय इंटरेस्ट इन लिटरेचर. आणि मग अशा पद्धतीनं त्याचा लिटरेचरमधला इंटरेस्ट वाढत गेला आणि संगीतातला इंटरेस्ट काय होत गेला, वाढत गेला. आय डिड नॉट अँड इवन टुडे डोंट अंडरस्टँड द ग्रामर ऑफ म्युझिक. आज सुद्धा त्याला भूतकाळात पण समजलं नाही आणि आज पण त्याला म्युझिकचं ग्रामर समजलं नाही. बट आय बिगॅन टू लव्ह इट ट्रिमेंडसली सिन्स दॅन. पण तेव्हापासून त्याला संगीत मात्र काय होते, खूप आवडत आहे. आता इथं पहिल्या पॅराग्राफमध्ये 2 गोष्टी स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत. पहा, त्याचं घर 300 स्क्वेअर फुटामध्ये होतं आणि त्याच्या घरामध्ये कोणत्याही भौतिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. परंतु तो मिडल क्लासमधला होता हे कबूल करतोय. परंतु त्याचं बालपण जे होतं ते त्यानं एक वाक्य वापरलं त्यासाठी, आय हॅड अ रिच चाइल्डहुड म्हटलंय त्यानं. माझं बालपण अतिशय समृद्ध होतं, सुखानं भरलेलं होतं. का सुखानं भरलेलं होतं, कारण त्याच्या घरामध्ये हे मोठमोठे कवी यायचे आणि मग शेक्सपियर म्हणजे मोठमोठे कवी कोणते यायचे, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांच्यासारखे कवी यायचे. आणि मग ते घरी आल्यानंतर केशवसूत, मर्डेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स, थॉमस हार्डी यांच्या साहित्यावरती ते काय करायचे, घरी चर्चा करायचे. त्याचबरोबर कुमार गंधर्व, जसराज पंडित, त्याचबरोबर भीमसेन जोशी यासारखे शास्त्रीय संगीतातले मोठमोठे गायक त्या लेखकाच्या घरी यायचे आणि मग हे काय करायचे, शास्त्रीय संगीतावर चर्चा करायचे. याच्यामुळं लेखकाचं बालपण काय झालं होतं, समृद्ध झालं होतं. म्हणजे माणसाला पैसा किंवा भौतिक सुखसुविधा या नसल्या तरी चालतील, पण जो कल्चर आहे, जे सांस्कृतिकपणा आहे, तो समृद्ध असला पाहिजे. बालपणामध्ये त्याची जडणघडण घडण्यासाठी या गोष्टी काय आहेत, महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. नाउ टर्न टू द नेक्स्ट पॅराग्राफ. मोस्ट ऑफ द टाइम्स द टॉपिक्स ऑफ डिस्कशन ॲट आवर होम वेअर अबाउट म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग, स्कल्पचर्स एटसेट्रा. पहा तो काय म्हणतो, त्याचं कसं बालपण समृद्ध होतं. पहा, बऱ्याच वेळा आमच्या घरातल्या जे चर्चा असायच्या, टॉपिक ऑफ द डिस्कशन ॲट आवर होम वेअर, कशाबद्दलच्या चर्चा होत्या त्या, म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग, स्कल्पचर मीन्स वास्तुविशारदता, याच्याबद्दलच्या म्हणजे वेगवेगळ्या वास्तुविशाराचे प्रकार आहेत. अरेबिक स्कल्पचर स्टाईल, गथिक स्कल्पचर स्टाईल, इस्लामिक स्कल्पचर स्टाईल, हिंदू स्कल्पचर स्टाईल, बौद्ध काळातील शिल्पकला, अशा अनेक प्रकारच्या काय आहेत, शिल्पकला आहेत. आणि म्युझिकचे प्रकार, पेंटिंगचे प्रकार, लिटरेचरचे प्रकार, या सगळ्यावरती त्या घरामध्ये काय व्हायची, चर्चा व्हायची आणि त्यातून त्याचं बालपण काय झालं होतं, समृद्ध झालेलं होतं. आय कुड लिसन टू द डिस्कशन्स अबाउट व्हॅन गॉग, मोझार्ट अँड मायकल एंजेलो. त्याच्या घरामध्ये व्हॅन गॉग, मोझार्ट आणि मायकल एंजेलो याच्यावरती सुद्धा काय व्हायच्या, चर्चा व्हायच्या आणि त्या चर्चा सुद्धा तो काय करायचा, ऐकत राहायचा. इट वॉज बिकॉज ऑफ सच अ मिल्यू मीन्स अराउंड ॲटमॉस्फिअर, अवतीभोवतीचं वातावरण. त्याच्या घरामध्ये असं एक वातावरण होतं, दॅट आय हॅड अ फर्म बिलीफ, आणि या वातावरणामुळं त्याची अशी गाढ श्रद्धा झाली होती की दॅट विच स्टील आय होल्ड, आणि ती श्रद्धा अजूनही त्याच्या मनामध्ये तशीच प्रबळ आहे, लेखकाच्या मनामध्ये. दॅट ऑल आर्ट्स आर इक्वली, की सगळ्या कला या समान आहेत. कोणकोणत्या, लिटरेचर असेल, म्युझिक असेल, पेंटिंग असेल, स्कल्पचर असेल, या सगळ्या कला कशा आहेत, समान आहेत, सगळ्या दर्जेदार आहेत. इफ नॉट मोर इम्पॉर्टंट इन आवर लाईव्ह दॅन सायन्स और टेक्नॉलॉजी, त्या विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यापेक्षा आपल्या जीवनात अति महत्त्वाच्या नाहीत. आय हॅड लर्न फ्रॉम माय चाइल्डहुड दॅट, तो त्याच्या बालपणापासून एक गोष्ट शिकला होता की मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ, पैसा म्हणजे जीवनात सर्वस्व नाही. इट इज नेसेसरी, पैसा गरजेचा आहे, बट इफ इट ऑल देअर इज समथिंग, जर या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं सर्वस्व काय असेल, विच एनरिचेस आवर लाईव्ह, ज्यानं आपलं जीवन समृद्ध बनतं, अँड पुट्स मिनिंग टू आवर एक्झिस्टन्स, आणि आपल्या अस्तित्वाला इथं अर्थ प्राप्त होतो, इट इज द आर्ट्स, म्युझिक अँड लिटरेचर. तर ते काय आहे, आर्ट, म्युझिक आणि लिटरेचर या अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्या जीवन, म्हणजे पैशामुळे जीवनाला आपल्या खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होत नाही. पैसा आहे म्हणजे सुख आहे अशातला विषय नाही, असं लेखकाचं मत आहे. आपल्या जीवनाला, इथल्या अस्तित्वाला जर खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर आपल्याकडे काय असणं गरजेचं आहे, आपण आर्ट्समध्ये, म्युझिकमध्ये, लिटरेचरमध्ये या कल्चरली आपलं जीवन समृद्ध करून घेणं काय आहे,
गरजेचं आहे. कारण पैसा आपल्याला सुख देऊ शकत नाही, याच गोष्टी आपल्याला सुख देऊ शकतात असं त्याचं काय येते मत येते. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी त्याचं बालपण कसं गेलं आणि त्याचं अवतीभोवतीचं घरातलं वातावरण कसं होतं, त्याच्या जीवनामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचं काय महत्त्व होतं हे काय केलं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ठीक आहे. आपण पुढच्या तासाला काय करूया, पुढचा पॅराग्राफ पाहून सुरुवात करूया. धन्यवाद.